चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा व्लॉग परत मराठीमध्ये बनवते मी. आय डोंट नो व्हाय, बट आय जस्ट फील की कधी कधी मराठी पण बोलायला पाहिजे मी व्लॉग्समध्ये. सो जसं तुम्ही टायटल ऑलरेडी वाचलं असेल, आज संकष्टी चतुर्थी आहे आणि मी उकडीचे मोदक बनवायचा ट्राय करणार आहे. मी आधी बनवले आहेत लास्ट इयर गणपतीला माझ्या वहिनीसोबत. तिला हेल्प करताना मी केले होते, बट ती फक्त असं थोडंसं हेल्पसारखं होतं. सो आज मी फुल स्क्रॅचपासून पूर्ण एकटी बनवायचा ट्राय करणार आहे. कसे बनतील मला बिलकुल आयडिया नाही आहे. सो मी ऑब्व्हियसली यूट्यूबवरून रेसिपी रेफर केली आहे. तर मी मधुराज रेसिपी, तिच्या रेसिपीज खूप छान असतात. सो मी तिची रेसिपी फॉलो करणार आहे आज. सो स्टे ट्यून्ड आणि जाणून घ्या की मोदक कसे बनले, चांगले बनले नाही, बनवू शकली जे काय आहे. तर आता मोदक बनवायचं सुरुवात केली आहे. सगळ्यात आधी तर मोदकसाठी आपला मेन जो बेस असतो ते मी बनवते. सो मी बाहेर जाऊन मोदक पीठ घेऊन आली आहे आणि हे पाणी आणि दूध उकळवते आता आणि त्यात थोडंसं तूप घालणार आहे, 1 चमचा. मी जी रेसिपी फॉलो करते त्यात खूप साऱ्या टिप्स आहेत आणि आय थिंक उकडीचे मोदक बनवणं इझी नसतं. सो त्या सगळ्या टिप्स फॉलो करणं इज अ मस्ट. सो मी ते सगळं करणार आहे. आता हे बॉईल झालं की यात पीठ ॲड करू. पीठ फक्त नीट बनलं पाहिजे, बाकी काही नाही. सारण मला बनवता येतं. पीठ ऑलमोस्ट रेडी आहे असं म्हणू शकतो. आता ह्याला थोडा वेळ स्टीमवर कुक होऊ द्यायचं आहे. सो मी गॅस बंद केला आहे आणि झाकण ठेवणार आहोत आता आपण. तर आता मोदकाचं सारण बनवते मी आणि मी पॅनमध्ये ऑलरेडी तूप आणि खसखस घेतली आहे. आता त्यात काजू घालणार आहे आणि मग खवलेला नारळ, गूळ आणि मग मोदक करायला घ्यायचे आहेत. सारण रेडी करून घेतलं आहे मी आणि छान खमंग वास सुटला आहे आता अख्ख्या किचनमध्ये. आणि हे पीठ आहे मोदकाचं, ते आता मळायला घेणार आहे मी. हे पीठ घेतलं आहे आणि वाटी घेतली, ह्याने मळणार आहे मी. त्याला थोडं तूप लावलं आहे मी वाटीला. स्ट्रगल्स. ॲक्च्युली असं पण मळू शकते कारण ते खूप गरम नाही राहिलं आहे. सो मी बनवून घेतले आहेत गोळे मोदकसाठी आणि आय थिंक आय मेस्ड अप अ लिटिल कारण हे थोडं ना चिकट झालं आहे पीठ. आय थिंक मी जे लिक्विड घेतलेलं पाणी आणि दूध ते जास्त झालं आहे. आणि सारण पण घेतलं आहे मी. सो मोदक वाळायला स्टार्ट करू. देर आर 2 वेज. वन इज हाताने करणं आणि सेकंड इज ते मोल्डमध्ये घेऊन करतात. सो लास्ट टाईम जेव्हा मी केले होते तेव्हा मी मोल्डमध्ये केले होते. तर आज मी विचार केला हाताने ट्राय करू कारण असं ॲक्च्युली चांगलं बनलं आहे असं वाटतं आहे मला की पीठ प्रॉपर आहे, की ते तुटणार नाही किंवा फाटणार नाही वाळताना. सो आधी मी तसे ट्राय करणार आहे. वर्स्ट केस त्याने नीट नाही झालं तर आय हॅव नो ऑप्शन, मग मला मोल्ड यूज करावाच लागेल. सो लेट्स स्टार्ट. सो हे स्टीमरची प्लेट आहे जी मी यूज करणार आहे. हलकंसं तूप मी लावून घेतलं आहे आणि वाळायला स्टार्ट करू. सो मी व्हिडिओ बघितलेला त्यात तिने सांगितलेलं की थंबचा यूज करायचा आहे असं मध्ये हे करायला आणि बाकी फिंगर्स बाहेर आणि वाटीसारखं करून घ्यायचं आहे. ओके, सो वाळायला घेऊ.
सारण पण मस्त बनलं आहे एकदम. इम्पॉर्टंट स्टेप. फर्स्ट मोदक स्क्रॅचपासून मी एकटीने स्वतः बनवलेला मोदक. छान दिसतोय. Many months later. सो मी गेला 1 तास मोदक बनवते आहे आणि माझे पहिले 5च छान झालेत. नंतरचे इतके फ्लॉप झालेत. माझं पिठात काहीतरी गडबड झाली आहे. मी लिटरली आणि मग मी मोल्डने सुद्धा ट्राय केलं. तर पहिला मोल्डने बनला तो असा बनला, म्हणजे तो काढताना फाटला. त्यानंतर अजून एक बनवला, तो जरा छान आला आहे. बट आय थिंक माझं पीठ ना चिकट जास्त होतं, तर ते स्टिक होत होतं मोल्डमध्ये. मग मी मोल्ड ठेवून दिला आणि मग नंतर ते बनलेच नाही नीट. फॉर एक्झाम्पल म्हणजे तसे फुटत आहेत. मग मी लिटरली त्यानंतर युजली उकडीचे मोदकमध्ये करंजी करत नाही, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हतं. मी ही करायची ट्राय केली, ती पण विचित्र बनली आहे. आणि आता शेवटचा एक गोळा बाकी आहे, त्याचं मी ट्राय करणार आहे चांगला जरा बनवायचा. 1 eternity later. आता मोदक स्टीम करायला ठेवूया, बट मी त्याच्या आधी स्टीम करण्याआधी त्याच्यावरती केसर स्टँड्स टाकणार आहे. कारण केसर खूप छान वाटतं असं मोदकच्या टेपवरती. केसरची काय बोलतात, कळी पाकळी. मोदकसोबत उकडीचा मोदक आणि केसर इज अ व्हेरी नाईस कॉम्बिनेशन. सो आता आपण ह्याच्यात केसर ॲड करू. आणि मोदक रेडी झालेत आणि खूप छान केसरचा कलर आला आहे त्याला. एकदम छान छान दिसत आहेत. हा एक मोदक आहे. आता मी बाप्पाला दाखवते नैवेद्याला. आता मी ट्राय करणार आहे मोदक कसा झाला आहे. आय रिअलाइज की पीठ खूप जास्त आहे, म्हणजेच मोराफ असं पीठ जास्त लागते. बट सारण इज गुड. चांगला झाला आहे असा तर. आराध्य कसा झाला आहे? इथे येऊन सांग ना. सो माय ब्रदर इज सेइंग की चांगला झाला आहे. बट ठीक आहे. मला असं वाटतं की फर्स्ट टाईमच्या हिशोबाने इट वॉज गुड. सो तुमचे काय रिव्ह्यूज आहेत ते पण मला सांगा. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.